धावावं लागलं मला. गाडी उमरवून निघालंय, नाहीतर गाडी भेटणार नाही मला धावणार तर. पण धावतोय सकाळ सकाळ. मंदिरामध्ये पळून सर्व देवबाप्पा लावलेत. खूप छान वाटतं असं मंदिर. आणि आमच्याकडे आम्ही गॅस नाही, आम्ही इलेक्ट्रिक शेगडी यूज करतोय. आणि उतरलो मी, माहिती नाही साईडने एक्सप्रेस जाते तर लोकशक्ती आहे की नाही माहिती नाही मला. लोकशक्ती असेल तर मी रोमियास ती बघ जाते, कोणती जाते माहिती नाही. हॅलो, गुड मॉर्निंग. कशा तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच असायला हवं. तर 8-10 मिनिटं गाडी बसरून निघाले आणि पटापट निघतोय मी आता ऑफिसला जाण्यासाठी. आणि बघा कालचे मंदिर आणलं ते हे आता सर्व कोण यामध्ये रेडी करून घेईल. सर्व काही गोष्टी मूर्ती लावून गेल्या यामध्ये, देवाची मूर्ती लावून गेली. आणि नक्ष बघा स्टडी करतोय ना, स्टडी कर. ओव्हरऑल आहे तुझी. चल पटकन जातो. धावावं लागलं मला, गाडी उमरवून निघालंय, नाहीतर गाडी भेटणार नाही मला धावणार तर. पण धावतोय सकाळ सकाळ. भेटली रिक्षा धावतात आणि पळवा येऊन उभी आहे आणि माहितीच नाही मला. मी तो उभं आरामात चाललोय. चल 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 साईड 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 साईड. नाही फ्लाईंग नाही होती. हां फ्लाईंग कसं आहे की बघा. जस्ट ऑफिसमध्ये झाले 7:35 झालेच. आज काय मला अंधेरीला जायला भेटत नाही. डायरेक्टली जातो आहे मी आज बोरिवलीलाच. फटाफट धावतो आहे आज. आणि बोरिवली जाणं म्हणजे गर्दीमध्ये भयंकर हालत खराब होते. पण काय ऑप्शन नाही माझ्याकडे, जावं लागणार मला बोरिवलीला. जर बोरिवलीला गेलो नाही आहे तर डायरेक्ट लोकशक्ती जाणार, डायरेक्ट सौराष्ट्र एक्सप्रेस. तर चला फटाफटा. एवढं फास्ट चालू ना गोरेगाव स्टेशनला. आणि आता लागलं आहे 40चे 740चे लोक लागले आहे बोरिवलीला जाण्यासाठी. पण ती लोकं जाईल 1 नंबरवर. तर विचार करतो 742चे लोक पकडू जाईल बोरिवलीला, ती जाते 2 नंबरवर. ते इझी पडते कारण 740ची पकडल्यानंतर पुन्हा प्लॅटफॉर्म चालवावं लागतं. तर म्हणून 740ची जी येईल ती पकडतोय. आता 741ची येईल. दिसत पण नाही अजून. नाही यार अजून दिसत पण नाही. उतरलो मी, माहिती नाही साईडने एक्सप्रेस जाते तर लोकशक्ती आहे की नाही माहिती नाही मला. लोकशक्ती असेल तर मी रोमियास ती बघ जाते, कोणती जाते माहिती नाही यार. फसलो या ट्राफिकमध्ये इकडे बघा. फसलो. जयला जस्ट फोन केला होता. ती लोकशक्ती नाही आहे. लोकशक्ती एक्सप्रेस अजूनपर्यंत कांदिवलीवर निघाली आहे. ती मला आरामात भेटेल. फक्त बसायला भेटला पाहिजे. आज खूप कंटाळलो आहे. आज माहिती नाही का, आज फ्रायडे आहे. आणखी उद्याचे दिवस पुन्हा ऑफिसला यायचं आहे. परवा संडेला मी राईटचा राईटला जायचा विचार करतो आहे. कुठे जाणार अजून पण डिसाईड नाही केलं आहे. प्लॅन करतो आहे, स्टोरीमध्ये मेन्शन करतो आहे, स्टोरीमध्ये टाकतो आहे. जर कोणी येणार असेल तर सोबत राईड करूयात. मस्त आता फ्रेश झालो मी. टाईम झालं 10:30 वाजलेत. आणि नक्स्ट बघा हा झोपला आहे. आणि आजपासून आपल्या घरामध्ये बाप्पांचे म्हणजे मंदिरामध्ये पळून सर्व देवबाप्पा लावलेत. खूप छान वाटतं असं मंदिर. आणि पळून जेवायला काय केलं बघूया त्याला. काय पण जेवायला. आणि आमच्याकडे आम्ही गॅस नाही, आम्ही इलेक्ट्रिक शेगडी यूज करतो आहे. आणि जेवायला काय, वाह मस्त करंदी आहे ना, करंदीची भाजी आहे मस्त. आणि मस्त जेवून घेतो आता. हां आणि तुम्हाला मी सांगत होतो ना की ट्रेनमध्ये काय झालं. ट्रेनमध्ये काय झालं, आम्ही बसले होते आणि मी प्राची आणि आणखी एक मुलगा होता. तो आय थिंक तरी सातपेठेचा मुलगा होता. आणि रिझर्वेशन आले बोरिवलीला. ते चढले. जसं ते बोलले की आमची सीट आहे, आम्ही उठलो. कोणीच नाही. तो मुलगा पण उठला, मी पण उठला, जयसुद्धा तो प्राची सुद्धा उठली. आणि आम्ही त्या पॅसेजमध्ये जाऊन उभं राहिले. तर याला काय झालं काय माहिती नाही. याने डायरेक्टली कंप्लेंट केली RPFला, म्हणजे रेल्वेला कंप्लेंट केली. विरारला आले लोक RPFवाले. पण तोपर्यंत विरारला गाडी निघाली होती. गाडी निघाली असल्यामुळे त्या RPF लोकांना विरारला चढायला भेटलं नाही. मग जे गाडीमध्ये असतात RPF लोक, जे गाडीमध्ये RPF लोक असतात ते लोक आले सफाया पोचेपर्यंत. ते म्हणतात काय झालं, काय प्रॉब्लेम आहे. ते म्हणतात की ह्यांना इकडनं काढून टाका, आम्हाला कम्फर्टेबल बसायचं आहे. तर आम्ही त्यांना एवढंच म्हटलं की साहेब तुम्ही पण बघा, आम्ही तिकडे कोणी गेलोच नाही आणि कोणीच त्यांच्यासोबत आर्ग्युमेंट केलं आहे. आणि खरंच कोणी आर्ग्युमेंट पण केली नव्हती की का कशाला कसं. म्हणजे आज तर खरंच कोणाचं काय नव्हतं. म्हणजे व्यवस्थित सर्वजण आपापल्या जागेवर उभे होते. आणि ते उगीच म्हणजे बोलतात ना की रिझर्वेशन काय केलं तर तुम्हाला असं रिझर्वेशन करतात आणि त्यांना वाटतं की सर्व सीटवर आपली जागा असेल, आपलीच हा एरिया आपलाच आहे. ठीक आहे तुम्ही रिझर्वेशन करतात, सीट तुमची आहे. पण एक माणुसकीच्या नात्याने थोडंसं साईडला उभं राहिलं पब्लिक तर काय फरक पडतो आहे. हा काय माझा इश्यू नाही आहे माझा, हा काय माझा पॉईंट नाही. जे RPF लोक आले ते सुद्धा त्यांच्यावर असावं लागेल की सर ते लोक तर बाहेर आहेत, तुमच्या पॅसेज तुमच्या कंपार्टमेंटमध्ये सुद्धा नव्हते आम्ही. ते RPF लोक पण त्यांच्यावर असावं लागले. मग ते RPF लोक जेव्हा असले ना तर ते गपचूप राहिले. ठीक आहे
आता जेवून घेतो मस्त मी. पण झालं जेवण. हां पण एक मस्त कांदा काप ना, मजा येईल. चपाती, कांदा आणि करंदीची भाजी. काय बघते तू जेवली? चल मी जेवून घेतो मस्त.